शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगलीत वारक्यांना रामरक्षा स्तोत्र पुस्तकांचे वाटप. अयोध्या मंदिर भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध. सांगली. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुखांच्या सूचनेनुसार आज सांगली शहरातून जाणाऱ्या वारकरी बांधवांना, रामभक्तांना तसेच स्थानिक नागरिकांना रामरक्षा स्तोत्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना उपजिल्हा संघटक संतोष पाटील यांच्या हस्ते सांगलीतून मार्गस्थ होणाऱ्या वारकरी दिंडीचे भावपूर्ण स्वागत व पूजन करण्यात आले. याप्रसंगी वारकरी दिंडीच्या प्रमुख भप श्रीमती मंगलमाळी आईसाहेब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अयोध्या राम मंदिर भ्रष्टाचाराचा निषेध. या धार्मिक उपक्रमासोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत आणि कारभारात झालेल्या कथित भ्रष्टाचार व लुटमारीचा शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. प्रमुख उपस्थिती. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन शिवसेना माजी शहर प्रमुख प्रसाद रिसवडे यांनी केले होते. याप्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे, शाखा प्रमुख सागर धनवे, अंबर माळी, राजू जिमगे, शंकर माने यांच्यासह असंख्य वारकरी, रामभक्त आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.